फार कष्ट केली तेव्हा झालो PRO. आपले ब्लॉगर VIP वाटेल आमचे सगळी VIP गोंडवाची एनर्जी दाखवायची आपल्याला. मस्त झाले क्रेझी सिंगरचे अंदाज. हाय गाइज, व्हॉट्स अप, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर हा ब्लॉग थोडा नाही खूप जास्त नवीन आहे, कारण की आज मी चाललो आहे VIT कोंडवा कॅम्पसला, जिथे त्यांच्या कल्चरल टीमने म्हणजे स्टुडंट काउन्सिलने त्यांची पहिली कल्चरल ॲक्टिव्हिटी ठेवलेली आहे. आणि त्यासाठी खास करून मी आणि अनिरुद्ध आम्ही दोघं तो इव्हेंट होस्ट करणार आहे इनफॅक्ट. आणि फर्स्ट इयरला वेलकम करायचं आहे तिकडे जाऊन. पूर्ण स्टुडंट काउन्सिलने आम्हाला म्हणजे मला खास करून तिकडे इन्व्हाइट केलेलं आहे की या आणि आपण काहीतरी फन करू, चिल करू. सो बघूयात आता पुढे काय काय होतं. फर्स्ट इयरवाल्यांसोबत मजा करू आणि बाकी VIT कोंडवा कॅम्पस. सी यू सून. गाईज, मी ढोंग गिरणार आहे. VITचे ऑफिशियल सगळं इंस्टाग्राम पेज, इन्फ्लुएन्स सगळं हँडल करणार. VIT के डायरीजचा ॲडमिन आहे. सगळं इथलं एंटरटेनमेंट भरपूर सगळं हा हँडल करतो. आमचे मित्र आज गौरव दादा देसले हे VIT वरून इकडं आलेले आणि क्रिकेटचा असा आनंदमय असं वातावरण झालं आहे, बघू शकता. इकडं प्रणव दादा खोंडे तर मित्रांनो, खूप कष्ट केलेले. आत्ता स्पीकरचे आणलेले तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी आणलेले. काहीच नाही, चार्जिंग फोनला नाही आहे, चार्जर शोधतोय पण तुमच्यासाठी फक्त. कंटेंट क्रिएटर गौरव दादा म्हणजे सगळं व्हिडिओ VITचं कंटेंट क्रिएशनचं GDP आयडीचे ॲडमिन स्वतःचे थांबलेले. सगळ्यांची ID इकडे वरती खाली मेन्शन करून देतो. सगळ्यांना अरे वा वा वा, अरे सगळे नवीन क्रिएटर्स सगळे ब्लॉगर, अजून एक ब्लॉगर भेटले. सगळे कंटेंट क्रिएटर एका ठिकाणी जमलेत आणि उत्सवाचं असं वातावरण झालं. 4 ID, टॉप 4 व्हिडिओज बस. 4 व्हिडिओला फॉलो करा, 4 ID ला एन्जॉय करा शोचा. थँक्यू, धन्यवाद. आता जिरले आमची. लवकरच जॅमिंग कोण आहे अजून कोण आहे? आता इकडे हे सगळं जॅमिंग सेशन चालू होणार आहे. हे सगळं आपली गँग आहे. पूर्ण जॅमिंग सेशन चालणार आहे. कल्चर सेक्रेटरी इकडे, कल्चरल सेक्रेटरी, CS कॅटेगरी सेक्रेटरी आणि कॉन्टेंट क्रिएटर. विराज भालेराव आपले कल्चरल सेक्रेटरी. पहिली ॲक्टिव्हिटी होती काउन्सिलची. बघू शकता वायर विरच आली. तिथे आता एक क्रिकेट मॅच चालू आहे स्पोर्ट्स काउन्सिलवरून. स्पोर्ट्स काउन्सिल आहे काय? PRO पब्लिक रिलेशन ऑफिसर या स्पोर्ट्स. फार कष्ट केली तेव्हा झालो PRO. येस, स्पोर्ट्स म्हणजे इतका मोठा खेळाडू आहे हा. खूप खेळतो मी, खूप खेळतो हा भावनांसोबत. सर बिग फॅन सर बिग फॅन सर. काय म्हणता? क्रिकेट मॅच चालू आहे. काय करतो? जिंकला का नाही? आला नाही ना आपला शूट. अरे यार, त्याच्यामुळे हारलोय. इंटर्नशिप साठी गेलेलं, म्हटलं कॉलेज वगैरे काय म्हणतो. मित्रांनो, खूप अशी मजा येणार आहे इथं. सगळ्यांनी लवकरात लवकर जमायचं इथं. VIT स्पोर्ट काउन्सिल, VIT स्पोर्ट काउन्सिल आणि VIT स्टुडंट काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हे सगळं आयोजित केलेलं आहे. आणि सगळ्यांनी इथं गौरवदादा देसले आपले ब्लॉगर VITचे, त्यांची सुद्धा इथं उपस्थिती लाभलेली आहे आपल्याला. आणि अनिरुद्ध दादा बुकाने आपले VITचे ब्लॉगरचे सगळं बघताना लवकरात लवकर आपण चालू करतोय. मित्रांनो, सगळ्यांची उपस्थिती आपल्याला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळ्यांची उपस्थिती आपल्याला पाहिजे इथं. ही गँग आता इथे पूर्ण वाईब करणार आहे. जॅमिंग सेशन असं असणार आहे की कॉलेजचे दिग्गज असे
नंतर आमचा इथं उपस्थित आहे VITK डायरीज. विवेक दादा राणे हे फाईल घेऊन आले, तू बघू शकता फाईल घेऊन आले. परमिशन घेतली. सिक्युरिटीवाले काकांना यांना वाटलं थोडंसं डाऊट आलं की प्रॉब्लेम वगैरे असेल, पण आपण नेमकं एका मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. विराज दादा भालेराव असल्यावरती काळजी घ्यायचं कारण नाही मित्रांनो. जॅमिंग सेशन आता लगेचच आपण चालू करतो. इकडे या बँडचं इकडे स्वागत आहे आणि सगळेजण वाईप करू. खास करून फर्स्ट इयर लोकांसाठी आपण हे ऑर्गनाईज केलेलं आहे. फर्स्ट इयरला सगळी VIT गोंडवाची एनर्जी दाखवायची आपल्याला. मित्रांनो आता जे माईक मध्ये बोलत होते ते होते गौरवदादा देसले. गौरवदादा देसले यांचं युट्यूबला चॅनल आहे. 1.5 लाख सबस्क्रायबर असे त्यांचे आहेत. आणि अनिरुद्ध दादा बुकाने यांच्या उपस्थितीत सुद्धा हे आपण बघू शकता किती चांगल्या प्रकारे ते व्लॉगिंग करतायत. अनिरुद्ध दादा यांचे 2 लाख सबस्क्रायबर आहेत. आणि VITK डायरेक्ट आणि VIT पुणे ऑफिशियल यांचे दोन्ही ऍडमिन इथं उपस्थित आहे. तुम्ही नक्कीच फॉलो करा. लगेच तुम्हाला हे सगळं कंटेंट आपण आपल्या डायरीज आणि अनऑफिशियल टाकू. आणि युट्यूबचं सुद्धा हे ब्रॉडकास्ट होते, तर युट्यूबवर तुम्ही सगळे येणार आहेत मित्रांनो. आणि म्युझिकल सेशनला आता लवकर सुरुवात करू. टीम अंदाज कंटेंट क्रिएटर आदित्य मोशिडीवाले वापरे दादा. जॉईन करा सगळ्यांनी. क्लॅप्स वाजवा. गाणं जर सगळे रिलेटेबल गाणे सगळ्यांनी क्लॅप्स वाजवा. सगळ्यांनी आपण अंदाज या बँडचा जोश वाढवायचा. एक साथ सगळ्यांनी वातावरणामध्ये हे सगळं स्टुडंट काउन्सिल आणि स्पोर्ट काउन्सिल, VIT स्टुडंट काउन्सिल आणि VIT स्पोर्ट काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ठेवलेलं या जॅमिंग सेशनला. तुम्हाला कोणतं गाणं यांनी असं म्हणावं असं वाटतं तुम्हाला तुमच्या? अरे रोमॅन्टिक वातावरण तू रॅप सॉन्ग आणणार कसं चालेल मित्रा? रोमॅन्टिक सॉन्ग कोणतं आहे? टीम अंदाज कडून आपल्याला कोणत्या गाण्याची अपेक्षा आहे लवकरात लवकर तुम्ही सांगायचं मित्रांनो. मला वेळ लागली कसं राहील मित्रांनो? मला वेळ लागली कसं आहे ना? चला ते गाणं आपण ऐकू मित्रांनो. लवकरात लवकर सुरुवात होतीये आणि तुम्ही टाळ्याच्या गजरात त्यांना चीअर अप करायचं नाही तर ते म्हणणार नाही परत. काही ठिकाणून रॅप सॉन्गची सुद्धा मागणी आली होती. रॅप सॉन्ग मी स्वतः गाणार आहे मित्रांनो. मी स्वतः थोड्या वेळ गाणार आहे. आता सध्या पहिले आपण रोमॅन्टिक वातावरण झालंय तर रोमॅन्टिक सॉन्ग आहे खतरनाक. तुम्हाला तुमची एक्सची आठवण आली असणार आहे तर थोड्या वेळात आपण एक्सच्या आठवणीत आता एक गाणं ऐकू मित्रांनो. मला वेळ लागले प्रेमाची. आपलं डेडिकेशन बघा. डेडिकेशन किती साकोरे पाटील आमचे. कुठे तुम्ही? मला वेड लागले प्रेमाचे. मला वेड लागले प्रेमाचे. प्रेमाचे चीज मजा असणार आहे. DSA पण करायचं, जॅमिंग सेशन बी करायचं, एक्सची पण आठवण काढायची. गौरव दादा देसले, अनिरुद्ध दादा बुकाने, प्रणव दादा खोट. तेरा मिलना है
जीने की वजह यही है, मरना इसी के लिए। हमें सभी के लिए किसी ना किसी को है बनाया है किसी के लिए। तेरा नजारा मिला, कश्तियों को किनारा मिला, सदियों से तरस है जैसी जिंदगी के लिए तेरी सोहबत बता कुछ तो है तुझसे। काय होऊन जातं सगळ्यांनी सगळ्यांनी एकदा टाळा होऊन जातं. कसं वाटलं गाणं, कसं वाटलं मित्रांनो? क्वालिटी क्वांटिटी कशी? स्टुडंट काउन्सिलची बॉडी जी आहे यावर्षीची खतरनाक आहे, एकदम खतरनाक बॉडी आहे. विराज दादा भालेराव, काय वाटतंय, कसं वाटतंय जॅमिंग सेशन कसं चाललंय? सुंदर चालू आहे आणि पण आपलं शेव ऑगस्ट पण आहे, चांगले गातात पोरं असंच. ऋतू मॅडम पाठक, आपण समोर यायचे, लवकरात लवकर समोर या. ऋतू मॅम, कसं वाटतंय जॅमिंग सेशन बद्दल, काय वाटतंय? एकदम जोरात, एकदम जोरात. नमित मोरे, काय वाटतंय जॅमिंग सेशन? एकदम छान. यश दादा घुगे, रोहित दादा पवार यांनी स्टुडंट काउन्सिलचे जे सर्व आहे त्यांनी समोर थांबायचंय. ओसीडी वाले जॅमिंग सेशन साठी मराठी सॉंग साठी सुरुवात होते. मराठी भाऊ एक नंबर ऊंचा ऊंचा चालू आहे मेरे सोनिया सोनिया वे मैं माही मेरा कितने नहीं दिल लग रहा. गाईज मस्त शो चालू आहे, क्रेझी सिंगर्स आहे. अंदाज बँडला तुम्ही इंस्टावर वगैरे असेल तर फॉलो करा. त्या क्रेझी गाईज. स्पेशल भाई ओम भाई पारोने लावलं भाई. तेजस भाई फिल्मिंग आज आमच्यासाठी. तिना तिकडे स्मूथ पितोय. हे सगळ्यात छान गाणं होतं. तर आता एकदा शेवटच्या टाळा वाजून जाऊ द्या आणि आपण हे जॅमिंग सेशन संपुष्टात आणतोय. VIIT स्टुडंट काउन्सिलची आज रिक्रुटमेंट होणार आहे. VIIT कोंढवा कॅम्पसमध्ये स्टुडंट काउन्सिल त्याची रिक्रुटमेंट असणार आहे. ज्यांनाही आपल्याला टीम मध्ये यायचं असेल, स्टुडंट काउन्सिल मध्ये यायचं असेल, गंधर्वचा जो आपण कल्चरल जो पोस्ट घेतो त्यासाठी जर आपल्याला काही करायचं असेल, कोऑर्डिनेट करायचं असेल, त्यांनी रिक्रुटमेंट ड्राईव्हसाठी यायचं आहे. आणि सगळ्यांची फरमाईश अशी आहे की एक गाणं होऊन जायला पाहिजे. तर एक गाण्यासाठी आपण थांबतोय मित्रांनो. तुमच्यासाठी फक्त एक गाणं, फक्त तुमचा जर प्रतिसाद असेल तरच आपण शेवटचं गाणं घेऊन, नाही तर नाही. भाई हे गाणं ऐकल्यानंतरच वाटतं की आपण इंजिनिअरिंगला आहे. हे गाणं ऐकल्यावरच वाटतं आपण इंजिनिअरिंगला आहे. आपण कळतं की आपण इंजिनिअरिंगला आहे. शेवटचं वर्ष असणार आहे काही जणांचं, त्यामुळं खूप छान असं गाणं आहे आणि सगळ्यांना रिलेट होणार गाणं आहे मित्रांनो. इंजिनिअरिंगच्या लाईफमध्ये हे सगळ्यात भारी गाणं आहे. एक पल तो हमें जीने दो. रिश्वत लेना तो खुद पापा ने सिखाया. 99% मार्क्स लाओगे तो घड़ी,
वरना छड़ी लिख लिख कर पढ़ा हथेली पर अल्फा बीटा गामा का छाला कॉन्सेंट्रेटेड स्ट्रेस ऑफ ने पूरा पूरा बचपन चला डाला बचपन तो गया जवानी भी गई एक पल तो अब हमें जीने दो बचपन तो गया जवानी भी गई एक पल तो अब हमें जीने दो Give me some sunshine. किती बद्दा आवाज मित्रांनो. हाय डू फॉलो गौरव. सेशन पाहिलं का? सेशन बघितलं होतं ना? मुलं मुली दोन्ही मुलं आणि त्यांच्या सुंदर उत्कृष्ट. तेजस भाई कसं होतं? एकदम छान सेशन झालंय. आपल्या गौरव दादा आणि अनिरुद्ध दादांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांना सपोर्ट करत राहा इथून पुढे. ओम गिरणारे प्रणव कोंडे, थँक्स टू स्टुडंट काउन्सिल ज्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं एवढ्या भारी सेशनसाठी. खूप छान. आणि तुमच्या उपस्थितीत जर हा कार्यक्रम झाला त्याच्यामुळे बरं वाटलं, नाही तर जर तुमच्या उपस्थितीत जर हा कार्यक्रम झाला नसतं तर मजा नसते आली मित्र. खरंच खूप. थँक्यू. कारण की आपले VIIT VITचे सर्व तुम्ही बघता त्यानुसार मुलंसुद्धा तुमच्या थ्रू बरेच 1,00,000-1,50,000 मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो. ती खूप छान गोष्ट असते. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. जी काय म्हणता? ओके मॅच आफ्टर स्वागत. वी आर बेरोजगार बॉलर्स. टीमचं नाव घेता येईल ना टीमचं. सॉरी भाई. सो वी विल परफॉर्म टुडे वेल. आय थिंक इन दिस यू विल सक्सीड आय गेस. I also think so, but not confirmed. नाईस. बॅट और बॉल? Toss is remaining yet. ओके. He is our mentor, Om Girnare. ओम गिरणारे मेंटर. He is our mentor. Yes, मी यांचा मेंटर मित्र. येस. आता क्रिकेट मॅच चालू आहे. इकडे आपण एक प्लेअरचं इथं इंट्रोडक्शन घेऊ. इकडे बॅट्समॅन चालू आहे. दादा गायकवाड आणि आदित्य दादा हरिश्चंद्र आयुष कर्णधारीच आहेत. कर्णधाराकडून आपण विचारू की कसं वाटतं कर्णधाराला, काय वाटतं, कशी मॅच जिंकणार? आम्ही जिंकणार. कसं वाटतंय तुला? कसं वाटणार म्हणजे भारी वाटतंय. बेरोजगार बॉलर्स म्हणताय आम्ही जिंकणार. बेरोजगारीच आहे आमच्याकडे. बेरोजगारीच आमच्याकडे, पण क्रिकेट जिंकू शकता आम्ही. क्रिकेटमध्ये खूप पुढे ते सुद्धा. कॅप्टन आहे. आणि हा दिसतोय आपलं हा शाहिराज आमचा मित्र. जगताप आणि कृष्णदादा बियाणी यांचे सुद्धा इथं आगमन झाले. आज गिरणार पाटील आमच्यासोबत खेळू नाही शकले, पण यांची शुभकामना. आम्ही तुमच्या मॉरल सपोर्टला मित्र. बस का जिंकणार तर कोण? बेरोजगार बॉलर्स. तुम्ही यांचं स्पिरिट बघा मित्रांनो, फक्त स्पिरिट बघा. इम्पॉर्टंट पर्सन घेतलं. काय इम्पॉर्टंट पर्सन मॅन ऑफ द मॅच. तर गाईज असा होता हा पूर्ण आजचा VIT कोंढवाचा टूर. आणि खूप मजा आली. जॅमिंग सेशन जे त्यांनी त्यांच्या स्टुडंट काउन्सिल आणि स्पोर्ट्स काउन्सिलने ऑर्गनाईज केलं होतं. प्लस त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं की इकडे जॅमिंग सेशनसाठी या आणि एंटरटेनमेंट द्या. सो मजा आली. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळे लोक होते. असेच नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. वी आर व्हेरी क्लोज टू 1000 सबस्क्रायबर्स. सो या सबस्क्राईब द चॅनल अँड भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन पीस आउट.